नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी, त्यांच्या कष्टांशी आणि त्यांच्या भविष्याशी जोडलेली आहे। ही आहे SSC परीक्षेतल्या गोंधळाची कहाणी, सरकारच्या अपयशाची आणि विद्यार्थ्यांच्या लढ्याची कहाणी। दिल्लीच्या रस्त्यावर जिथे विद्यार्थी आणि शिक्षक आपले प्रश्न मांडायला गेले तिथे त्यांना काय मिळालं? पोलिसांचा अन्याय, जबरदस्तीने बसेसमध्ये फिरवणं आणि निराशा। पण हे विद्यार्थी थांबले नाहीत। त्यांनी ठरवलं, आम्ही लढत राहू, अन्याय सहन करणार नाही। चला ही कहाणी सविस्तर समजून घेऊया आणि नेमकं काय घडलं हेही समजून घेऊया। कल्पना करा, तुम्ही वर्षानुवर्षे अभ्यास करता, रात्रंदिवस पुस्तकांशी जुडले राहता। तुमचं एकच स्वप्न सरकारी नोकरी मिळवायची, कुटुंबाला आधार द्यायचा, आयुष्याला स्थिरता आणायची। पण जेव्हा तुम्ही तुमचं दुःख मांडायला दिल्लीत जाता तेव्हा तुम्हाला काय मिळतं? पोलीस तुम्हाला अडवतात, कोणत्याही मंत्र्याला भेटू देत नाहीत आणि जबरदस्तीने बसमध्ये बसवून तासनतास फिरवतात। SSC 2025 परीक्षा रद्द झाल्याने आणि गोंधळामुळे विद्यार्थी आणि शिक्षक खूप चिडले होते। त्यांचा एकच हेतू होता, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंगचे मंत्री जितेंद्र सिंग यांना भेटायचं आणि परीक्षेतल्या चुका, सुधारणा आणि जबाबदारी यावर बोलायचं। पण काय झालं? ते DOPT कार्यालयाजवळ जेव्हा पोहोचले तेव्हा पोलिसांनी त्यांना थांबवलं। कोणतीही चर्चा झाली नाही, कोणतंही उत्तर मिळालं नाही। उलट त्यांना बसेसमध्ये टाकून तासनतास फिरवलं गेलं। विद्यार्थ्यांचा संताप आकाशाला भिडला। ते ओरडले, आम्ही इथून हटणार नाही, आमचे शिक्षक परत येईपर्यंत आम्ही इथेच लढत राहू। जर गरज पडली तर सरकार बदलू, पण अन्याय सहन करणार नाही। त्यांनी ठरवलं की हा 3 कोटींचा घोटाळा आहे आणि गेल्या 3 दिवसांपासून हाच प्रकार चालू आहे। SSCच्या सिलेक्शन पोस्ट फेज 13 परीक्षेत नेमकं काय घडलं? ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्या, केंद्राची माहिती चुकीची होती, माऊस आणि कीबोर्ड काम करत नव्हते, पर्यवेक्षकांची वागणूक बेजबाबदार होती, परीक्षा केंद्रावर सर्व्हर क्रॅश होत होतं, केंद्राचं वाटप तर इतकं वाईट होतं की काही केंद्र तर खूप लांब होती तर काही दुसऱ्या राज्यात। विद्यार्थी या सगळ्या अडचणींसोबत केंद्रावर पोहोचले आणि तिथे त्यांना काय मिळालं? परीक्षा रद्द झाली किंवा पुढे ढकलली गेली। एका विद्यार्थ्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि सांगितलं, मला अचानक सांगितलं गेलं की माझं सेंटर बदललं, मी इतक्या लांब कसं जाऊ? ही फक्त एका विद्यार्थ्याची गोष्ट नाही, लाखो विद्यार्थ्यांचं हे दुःख आहे। बच्चे चलना शुरू करेंगे अपनी जगह से। इस पूरे देश से बच्चा चलेगा और इस देश से बच्चा जब चलेगा तो वो रुकेगा नहीं। इसीलिए ये अच्छा है कि आप उसको चलने से पहले रोकें और जितना जल्दी रोक देंगे उतना अच्छा है। हमसे बातें मत करिए, आप प्लीज हमसे बातें मत करिए, आप आगे बातें करिए। हा गोंधळ इतका वाढला की फक्त आठवड्याभरात ट्विटरवर #SSC स्कॅम देशभरात ट्रेंड करू लागला। विद्यार्थ्यांचा आरोप आहे की SSCच्या वेंडरच्या नाकाम्यामुळे त्यांची वर्षानुवर्ष केलेली मेहनत वाया गेली। त्यांनी मागणी केली की परीक्षा आयोजित करणारी कंपनी काढून पुन्हा TCSला कॉन्ट्रॅक्ट द्यावा। TCS ही एक मोठी आणि विश्वसनीय कंपनी आहे, तर एज्युकेटीचा इतिहास आणि कामगिरी यावर सगळ्यांना शंका आहे। एज्युकेटी आणि त्यांचा काळा कारनामा। आता प्रश्न येतो, हा गोंधळ कोण करतंय? SSCने परीक्षा आयोजित करण्याचं काम एज्युकेटी नावाच्या कंपनीला दिलं, पण ही कंपनी आहे तरी कोण? TCS सारख्या नावाजलेल्या कंपनीला बाजूला करून एज्युकेटीला का निवडलं? कारण त्यांचा इतिहास खूपच संशयास्पद आहे। एका बातमीनुसार गेल्या काही वर्षात एज्युकेटी अनेक पेपरफुटी आणि गडबडीच्या प्रकरणात अडकली आहे। 2020 मध्ये सेंट्रल डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंगने तर या कंपनीला कम्प्युटर आधारित परीक्षा CBT घेण्यास अपात्र ठरवलं होतं। तरीही त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळत राहिलं आणि गडबडी चालूच राहिल्या। काही घटना सांगतो जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी समजेल। मार्च 2022 मध्य प्रदेशात टीचर एलिजिबिलिटी टेस्टचं कॉन्ट्रॅक्ट एज्युकेटीला मिळालं। त्यांनी ते राजस्थानच्या साई एज्युकेशनल प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीला कमिशनवर दिलं। पेपर फुटला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला। डिसेंबर 2023 मध्य प्रदेश कर्मचारी निवड मंडळाने पुन्हा एज्युकेटीला कॉन्ट्रॅक्ट दिलं। हा विश्वास आहे की विद्यार्थ्यांच्या भविष्याशी विश्वासघात तुम्हीच ठरवा। मार्च 2022 नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA नेही एज्युकेटीला CBT घेण्यासाठी निवडलं। मार्च 2023 महाराष्ट्राच्या MBA कॉमन एंट्रन्स टेस्टसाठी एज्युकेटीला कॉन्ट्रॅक्ट मिळालं आणि पुन्हा गडबडी समोर आल्या। राहुल गांधी म्हणाले, हे मोदी सरकारचं अपयश आहे, तरुणांच्या स्वप्नांशी असं वागणं चुकीचं आहे।
पण प्रश्न असा आहे, सरकारवर टीका का? कारण या सगळ्या गडबडी मागे एकच कंपनी आहे, एज्युकेटी, आणि तरीही त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळत राहिलं. आता एक धक्कादायक गोष्ट सांगतो. एका मोठ्या बातमीनुसार एका परीक्षा केंद्राच्या प्रमुखाने TCS वर गंभीर आरोप केला. त्यांनी सांगितलं की TCSच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी परीक्षेच्या दिवशी दबाव टाकला, ज्यामुळे केंद्रावर गोंधळ झाला आणि एज्युकेटीची बदनामी व्हावी. म्हणजे काय? आपल्या टेस्टिंग कंपन्या आपसात कॉर्पोरेट युद्ध खेळतायत आणि मध्ये अडकलेले आपले विद्यार्थी. मित्रांनो, आपण परदेशाशी कसं लढणार जेव्हा आपल्या कंपन्या एकमेकांशी भांडतात? आता थोडी चांगली बातमी. सरकारने सांगितलं की आता सर्व SSC परीक्षा ते स्वतः पाहणार आहेत. जास्त देखरेखीची पथक तैनात होणार, नियम सुधारणार आणि TCS वरील आरोपांची चौकशी होणार. हे चांगले आहे. पण थांबा, SSC हा पहिला नाही आणि मी खात्री देतो की हा शेवटचा पण नसेल. पेपर फुटी, वेंडरचा गोंधळ, निकालांचे घोटाळे हे आता रोजच झाला आहे. UPSCच्या जून 2025च्या प्रिलिम्स निकालांवरही खूप वाद झाला. राजेंद्रनगरमध्ये विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून निषेध केला. सलग 3 रोल नंबर मेन्ससाठी पात्र ठरले. हे खूपच दुर्मिळ आहे. यामुळे चिटिंगचा संशय निर्माण झाला. गुजरातमधील तब्बल 300 उमेदवार पात्र ठरले. एका गुजराती वृत्तपत्राने 24 मे 2025 रोजी बातमी छापली की UPSCचा पेपर फुटला आणि राजकोटमध्ये 30,000 रुपयांना विकला गेला. अशा बातम्या येतात आणि त्याच राज्यातून सर्वाधिक उमेदवार पात्र ठरतात, तेव्हा शंका तर येणारच. विद्यार्थ्यांनी RTI द्वारे त्यांचे गुण, कट ऑफ, उत्तरपत्रिका आणि OMR शीट मागितली, तर आयोगाने उत्तर दिलं, निकाल अजून अंतिम नाही. आजकाल विद्यार्थ्याने प्रश्न विचारणं, RTI दाखल करणं, शंका उपस्थित करणं हे सगळं बंदी आहे का? 2024च्या नीट UG परीक्षेतही असाच गोंधळ झाला. पेपर फुटला, निकाल 10 दिवस आधी जाहीर झाला. 67 विद्यार्थ्यांना पूर्ण गुण मिळाले. काहींना 718, 719 गुण मिळाले, जे नीटच्या मार्किंग नियमानुसार अशक्य आहे. विद्यार्थी, पालक आणि विरोधी पक्षांनी निषेध केला. मग चौकशी झाली. एप्रिल 2025 मध्ये पेपर फुटीचा मास्टरमाइंड संजीव कुमार सिंग याला पटण्यात अटक झाली. मे 2025 मध्ये 12 विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आलं आणि 200हून अधिक विद्यार्थ्यांची उमेदवारी रद्द झाली. गेल्या 7 वर्षात 70 पेपर फुटी झाल्या. 1,70,00,000 विद्यार्थी प्रभावित झाले. सुमारे 2 कोटी तरुणांचं भवितव्य धोक्यात आहे. UGC नेट, पोलीस भरती, अगदी शाळा आणि बोर्ड परीक्षांपर्यंत पेपर फुटतात. यामुळे लाखो विद्यार्थ्यांचा नियंत्रणेवरचा विश्वास पूर्णपणे उडाला आहे. मोदी सरकारने जून 2024 मध्ये पब्लिक एक्झामिनेशन ॲक्ट आणला. याचा उद्देश होता पेपर फुटी आणि गडबडी थांबवणं. UPSC, SSC, नीट, JEE यांसारख्या परीक्षांची विश्वसनीयता वाढवणं. पण कायदा आला आणि तरीही एज्युकेटी सारख्या वादग्रस्त कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळालं. भ्रष्टाचार संपवायचं, पारदर्शिता वाढवायचं, झिरो टॉलरन्स वचन काय झालं? UPSC, SSC फक्त सरकारी नोकऱ्या नाहीत. यामुळे सरकारी निवास, लाल दिव्याची गाडी, स्थिर आयुष्य आणि समाजात मान मिळतो. अनेकांसाठी हा एकमेव मार्ग आहे. विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत करतात, घरापासून दूर राहतात, कोचिंग करतात, कुटुंब कर्ज घेतात, सामान गहाण ठेवतात, कारण त्यांना विश्वास आहे की ही परीक्षा पास झाली तर कुटुंबाचं नशीब बदलेल. पण आज परिस्थिती अशी आहे की जर परीक्षा पेपर फुटीशिवाय झाली, निकाल जाहीर झाला आणि भरतीपत्र मिळालं तर हा खरंच चमत्कार आहे. खरी शोकांतिका काय आहे? ज्या वयात विद्यार्थ्यांनी देशासाठी काम करायला हवे, त्या वयात ते रस्त्यावर पोलिसांच्या लाठ्या खातायत. ही यंत्रणा लाठ्या बसवत राहील जोपर्यंत विद्यार्थी एकमेकांसाठी बोलत नाहीत, नागरिक एकमेकांचं दुःख समजत नाहीत. मित्रांनो, ही फक्त SSC किंवा UPSCची कहाणी नाही, ही आपल्या तरुणाईची कहाणी आहे. आपण सगळ्यांनी मिळून आवाज उठवला पाहिजे. आपण प्रश्न विचारू, पण उद्या आम्ही तुरुंगात गेलो तर कोणी मेणबत्ती घेऊन येणार नाही. ही फक्त शिक्षकांची किंवा सामाजिक कार्यकर्त्यांची जबाबदारी नाही, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि मित्रांनो, फक्त तुमच्या समस्येबद्दलच बोलू नका, इतरांच्याही समस्यांसाठी आवाज उठवा. देशात जे काही चुकीचं चाललंय त्याविरुद्ध लढा. जर आपण फक्त मी माझं माझ्यासाठी यात अडकलो तर प्रश्न विचारणारं कोणीच उरणार नाही आणि सरकार मनमानी करत राहील. मित्रांनो, हा लढा आपल्या भविष्यासाठी आहे, आपल्या देशासाठी आहे. तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी लढा, पण इतरांच्याही स्वप्नांसाठी लढा. आवाज उठवा, एकत्र या आणि बदल घडवून आणा.
हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.